मंत्री शिरसाटांना आयकरची नोटीस। दुसरीकडे शिंदे दिल्लीत गेल्यानं चर्चेला उधाण। शिंदेंनी बडे नेते आणि वकिलांच्या भेटी घेतल्याची चर्चा। तर सरकारमधील गँगवॉरची कहाणी सांगितली असेल पटोलेंचा शिंदेंना टोला। जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर। तर या कायद्याअंतर्गत सरकार विरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही। विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी आता 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी। राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। निवडणूक आता 3 टप्प्यात होण्याची सुद्धा शक्यता। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर। मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार। त्यामुळे राज ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष। मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून आता विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी। अनिल परब यांच्याकडून गद्दार शब्दाचा वापर। तर बाहेर ये तुला दाखवतो, शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं। नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्याचा वरुण सरदेसाईंनी केला आरोप। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई सुरक्षा रक्षकावर संतापले। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीत गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा। दरम्यान शेलू वांगणीमध्ये घरं नको असलेल्या सगळ्या कामगारांना अर्जदारांना मुंबईमध्ये घरं मिळणार। बैठकीत आश्वासन। परमबीर सिंग यांना खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडून क्लीन चिट। सिंग आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल असल्याचं प्रकरण। तपासामध्ये तथ्य न आढळल्यामुळे क्लोजर रिपोर्ट।